समर्थ. तुमच्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. कारण आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपला गुरु असते. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जात असते. असं नाहीये की आपण ज्यांना गुरु मानले तेच आपल्याला फक्त शिकवत असतात. तर असं म्हणजे बघा आयुष्याच्या वाटेवर चालताना बऱ्याच व्यक्ती भेटतात आपल्याला, आजूबाजूला असतात. त्या आपल्याला काही ना काहीतरी चांगलं असू द्या किंवा वाईट असू द्या, पण त्यांच्यातून आपल्याला शिकायला मिळतं की बाबा काय चांगलं आणि काय वाईट. तर बऱ्याच ताई अशा म्हणजे माझ्या स्वामी भक्त आहेत. मी सुद्धा एक स्वामींचं करते. तर आपल्याकडून दरवर्षी काय चुकी होते, आपण म्हणतो की आज गुरुपौर्णिमा आहे की गुरुपौर्णिमेला स्वामींना आपण हे मागूया ते मागूया. मी सुद्धा हीच चुकी करत आलेली. मलाही वाटायचं की स्वामींनी मला हे द्यावं, माझी ही इच्छा पूर्ण करावी, माझं ते स्वप्न पूर्ण करावं. पण ज्यावेळेला मी गुरुचरित्राचं पारायण केलं त्यावेळेला ना मला बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या की आपल्याकडून नेमक्या काय चुका होतात. त्यामुळंच आज सुद्धा तुम्ही ही एक चूक करू नका. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते. फक्त ती तुम्ही म्हणजे आतापर्यंत करत आला असाल, मी सुद्धा करत होते. कारण नेहमी स्वामींना एकच मागणं असायचं की स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा, स्वामी माझं हे स्वप्न आहे ते तुम्ही करा. परत नंतर लक्षात आलं स्वामी आपले गुरु आहेत, आपल्या इच्छा पूर्ण करणारं माध्यम नाहीये, पण आपण त्यांना माध्यम बनवलंय की हां मी आता गुरुचरित्राचं पारायण करते किंवा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करते, मग स्वामी तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करायची. पण खरं सांगू का, हे पारायण असतात ना, ती आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटाला कसं सामोरं जायचं, अडचणीतून कसं बाहेर पडायचं यावर मार्ग सांगणारी ही पारायणं आहेत. आणि गुरुचं काम काय असतं हो, आपल्या शिष्याच्या आयुष्यात अडचणी तर येणारच आहेत, दुःख संकट सगळं येणार आहे, पण त्यातून तो व्यवस्थित कसा बाहेर पडला पाहिजे त्यासाठी गुरु आपल्याला मार्गदर्शन करत असतो. आणि आपले स्वामी सुद्धा आपल्याला म्हणजे स्वामी महाराज सुद्धा आपल्याला अनेक उपदेश करत असतात की चांगलं काय वाईट काय आपल्यावर डिपेंड असतं की आपण काय घ्यायचं ते. म्हणूनच आज ना दिवसभर होता होईल तेवढं फक्त नामस्मरण करा. तेही कशासाठी, ठीक आहे, आणि तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, आज मंदिरात जायला नाही ना भेटलं तरी चालेल, काही हरकत नाही. कारण स्वामी महाराज आज प्रत्येक भक्ताची कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन नक्की परीक्षा घेतात. मग ती तुमची कोणत्या रूपात येऊन परीक्षा घेतील ते अजिबात सांगू शकत नाही. त्यामुळं ना आजचा दिवस कितीही काहीही हो, उगीच मुद्दाम तुमच्याशी कोणीतरी वाद घालेल, तुमच्याशी भांडण करेल किंवा तुम्हाला काहीही बोलेल, असं म्हणायचं की हे स्वामीच आहेत आणि माझी परीक्षा बघतायत असं म्हणायचं आणि शांत राहायचं. अजिबात कुणाला प्रत्युत्तर करायचं नाही आजचा दिवस तरी. आणि तुम्हाला ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला फक्त 2 मिनिट शांत बसा, स्वामींच्या समोर बसा, स्वामींची मूर्ती आठवा आणि स्वामींना सांगा की ठीक आहे स्वामी, मी तुम्हाला गुरु मानलेलं, पण माझ्याकडून या वर्षभरात कळत न कळत भरपूर चुका झालेत. तुम्ही मला म्हणजे खूप चांगले उपदेश दिलेले, तुमचं खूप म्हणजे काही गोष्टी चांगल्या सांगितलेल्या, तरी सुद्धा माझ्याकडून चुकून आणि मुद्दाम पण असू द्या काही ना काही चुका घडल्या. त्यासाठी मी आज फक्त तुमच्याकडे गुरुपौर्णिमेला क्षमा मागणार आहे आणि तुम्ही फक्त मला माफ करा, एवढाच मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. बाकी मला काही नको. माझ्या आयुष्यात संकट अडचणी दुःख तर येणारच आहेत, त्यांना तर मी सामोरं जाणारच आहे. कारण तुमच्या माझ्या पाठीवर आशीर्वादाचा हात आहे. तुमची मुलगी म्हणून मला आत्तापर्यंत ज्या काही चुका झाल्या, जे काही झालं ना, त्यासाठी मी तुमची मनापासून माफी मागते. फक्त आपण म्हणजे आजचा दिवस हे असतो की आपण गुरूंना काहीतरी द्यायचं असतो, गुरुदक्षिणा द्यायची असते गुरुपौर्णिमा म्हणजे. तर आपण काय देऊ शकतो, आपण म्हणजे स्वामींना देणे इतकं आपण स्वामींच्या पेक्षा तर मोठं नाहीये. आणि स्वामींना काही नकोय आपल्याकडून. तुमचं गुरुचरित्राचं पारायण असू द्या, नामस्मरण असू द्या, काही नकोय. फक्त त्यांची एकच इच्छा आहे, आपलं मनापासून समर्पण. ते सुद्धा आपण मनापासून करायचंय. काही होऊ द्या, असू द्या, झालं चुकलं झालं आपल्या हातून, काही असू द्या, फक्त एक मनापासून स्वामींच्या समोर बसून त्यांना सांगायचंय की ठीक आहे स्वामी, चुकलं माझं, आता इथून पुढे तुम्हाला गुरु मानलंय, तुम्हीच माझं आयुष्य बघा, इथून पुढे येणाऱ्या अडचणींना संकटांना कसं सामोरं जायचं, माझं मी जाणारच आहे, फक्त तुमच्या आशीर्वादाचा हात असू द्या. जिथं मी चुकेन, जिथं मला वाटेल की मी आता नाही उभी राहत, त्यावेळेला तुम्ही फक्त मला तुमच्या आशीर्वादाचं बळ मला पाठवा. आणि हे बघा, स्वामी आपल्याकडे आता ठीक आहे, आपण एवढी स्वामींची उपासना ही केली, मग स्वामी आपल्याकडे येत नाही तर ते कोणाच्या ना कोणाच्या रूपात किंवा कोणत्याही गोष्टीच्या माध्यमापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचत असतात. फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे, आता आपण एखाद्या अडचणीत आहोत आणि आपल्याला जर कोण मदतीला धावून आलं तर तो व्यक्ती असू द्या किंवा तो प्रसंग असू द्या, तो आपल्यासाठी स्वामींनीच पाठवलाय.
असं म्हणजे जेवढं आहे बघा, आपण जेवढं स्वामीमय होऊ, स्वामींना जेवढं गुरु मानू, आणि स्वामींना गुरु करणं खरंच सोपं नाहीये. कारण स्वामी सेवेत आल्यानंतर जास्तीत जास्त स्वामींना गुरु मानल्यानंतर स्वामी आपल्या भक्ताची एवढी परीक्षा घेतात, एवढी परीक्षा घेतात की त्यांना बघायचं असतं की खरंच यानं मला गुरु मानलंय आणि हा माझ्या वचनांशी आणि प्रामाणिक आहे का. कारण ज्यावेळेला गुरुचरित्र मी वाचलं ना, अक्षरशः मी एका एका अध्यायाला ना रडलेली आहे. बापरे, म्हणजे एवढ्या त्या कथाही होत्या की बाबा एका एकाची अशी परीक्षा घेतली ना की सांगू शकत नाही. मी पण गुरुचरित्र आधी वाचलेलं, पण मला त्यावेळेला एवढं काही अर्थ माहिती नव्हतं. पण ह्यावेळेला मी वाचलं ना, एवढं काही काही शब्दांचे अर्थ असे होते आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असा म्हणजे गुरुचरित्र वाचून आपल्या आयुष्याशी असा फायदा होऊ शकतो हे मला आता ह्या दिवसात कळलं. की बाबा एक एक अनुभव असा होता ना की अंगावर काटे आणणारे होता. त्यावेळेला कळलं, अरे बापरे, आपण किती चुकी करत असतो की मला हे द्या, मला ते द्या, किंवा काही गोष्टी आपल्या मनासारख्या नाही झालं, ठीक आहे, माझं स्वप्न नाही पूर्ण झालं, मी स्वामींना एक खूप मनापासून इच्छा मागितली, नाही ती पूर्ण झाली की लगेच स्वामींना दोष देतो की स्वामी मी एवढं केलं, मी तेवढं केलं, पण तुम्ही मला काय दिलं, तुम्हाला माझं कष्ट का दिसत नाही, असं एवढं तक्रारी करतो, आपलं रडगाणं गातो. पण हे सगळं चुकीचं आहे. कारण हे बघा, स्वामी फक्त आपल्या पाठीशी उभे आहेत. ते फक्त त्यांचं एकच आहे, हा मी तुझ्या पाठीशी उभे आहे, तुला जे मी सांगणार तुला हे योग्य आहे की अयोग्य, पण शेवटी तुला सुरुवात करायची आहे. आणि एक म्हणजे शिष्याची त्यांनी अशी परीक्षा घेतल्या दत्तगुरूंनी पारायण म्हणजे त्या ग्रंथात वाचताना जाणवलं की एका शिष्याची अशी परीक्षा घेतली ना, का परीक्षा घेतली जाते आपली की बाबा हा खरोखर आपल्यावर श्रद्धा ठेवू नये का, ह्याची जर खरीच श्रद्धा असेल तर तो त्या परीक्षेला सामोरं जाणार. त्यामुळं ठीक आहे, आज गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे आज एकच आपण लक्षात ठेवायचं की आजपासून पुढे आपण स्वामींना गुरु केले, बरोबर आहे, मग आजपासून पुढे आपल्या आयुष्यात खूप अडचणी येणार आहेत, दुःख प्रसंग काहीही येऊ शकतं. त्यावेळेला एकच फक्त आपल्या मनावर श्रद्धा ठेवायची, काय नाही की स्वामी माझी ही परीक्षा घेत आहेत आणि मला ह्यात पास व्हायचं आहे, मी माझा स्वामींच्या विश्वास आहे, ते माझे गुरु आहेत. त्यावेळेला असं नाही म्हणायचं की स्वामी या ना या पटकन, म्हणजे मला सवय मी माझी सवय सांगते, मी माझ्या नाही स्वामी तुम्ही हे कराच, स्वामी हे कराच, असं म्हणजे एकदम हट्ट. पण नाही, तेव्हापासून लक्षात आलं, अरे आपण स्वामींना नाही स्वामी ठीक आहे, आले ना, मी सामोरं जाते, फक्त तुम्ही माझ्यासोबत असा, म्हणजे मला काही वाटणार नाही. आणि अक्षरशः गुरुचरित्रचं पारायण करताना एवढ्या अडचणी आल्या की मी सांगेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि त्यावेळेला मला लक्षात आलं की बाबा ठीक आहे, स्वामी माझी परीक्षा घेत आहेत की खरंच तू स्वामी भक्त आहेस का, खरंच तुझा स्वामींच्यावर विश्वास आहे का. बघा, तुम्हाला आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून एक सांगते, जर तुम्ही स्वामी सेवा चालू केली असेल आणि तुम्हाला अडचणी येत नसतील, दुःख येत नसेल, काही येत नसेल ना, तर समजून जावा की स्वामींनी तुम्हाला अजून त्यांचा शिष्य केला नाही. ज्या शिष्याला, ज्या भक्ताला जास्त अडचणी असतात ना, त्यानं समजून जायचं की स्वामींनी आपल्याला शिष्य मानले, ते आपले गुरु झालेत, त्यामुळेच ते आपली परीक्षा घेण्यासाठी आपल्याला एवढ्या अडचणी संकट देत आहेत. मग त्यांना आपल्याला सामोरं गेलंच पाहिजे. त्यामुळं ना, आज एक गुरुपौर्णिमा आहे, आपण एकच हे करूया, ठीक आहे, ज्यांना स्वामींना गुरु करायचे आहे त्यांनी फक्त एकच लक्षात ठेवा, ज्यांनी स्वामींना गुरु केले त्यांनी पण एक लक्षात ठेवा की आपण स्वामींना गुरु मानले, आपल्या आयुष्यात अडचणी संकट येणार आहेत, पण त्यातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग सुद्धा स्वामी आपल्याला दाखवणार आहेत. आणि कसं आहे, ठीक आहे, गुरुपौर्णिमे फक्त आज एवढंच करायचं, जेवढं होतं होईल ना तेवढं समर्पण करायचं. ठीक आहे स्वामी महाराज, माझं चुकलं, जे काही झालंय ते तुमच्या चरणी ठेवते, माझ्याकडून झाल्या चुका, आणि असा एकही मनुष्य नाहीये की ज्याच्या हातातून चुका होत नाही. त्यामुळे स्वामी आपले आहेत, ते आपल्याला समजून घेतात. प्रत्येक गुरु आपल्या शिष्याला नेहमीच समजून घेत असतो. फक्त आपण काय करायचं, त्याचे जे नियम असतात, त्यांचं जे त्यांनी काही उपदेश दिलेले असतात त्या उपदेशानुसार जायचं, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा. एखाद्या वेळेस जर त्यांनी ठीक आहे काही होऊ द्या, झाला त्रास तरी तो सहन करायचा, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, स्वामी बघतायत, स्वामींनी दिलंय, स्वामींना मान्य आहे ना, तर ठीक आहे, मी ते मान्य करायला पण तयार आहे, असं म्हणायचं आणि पुढे जायचं. जेवढं होता होईल तेवढं आज नामस्मरण करा. आणि एक सांगू, आज ना दिवसभरात तुम्हाला असं काही प्रसंग येतील की स्वामी तुमची खरोखर परीक्षा बघतील, तुम्हाला कोणीतरी मदत मागेल किंवा काहीतरी तुमच्याकडे सांगायला येईल. त्यावेळेला असं हे बघा, एक वेळेस मंदिरात तुम्हाला जायला नाही भेटलं ना तरी चालेल, पण जर तुमच्याकडून कोणाला मदत हवी असेल ना तर ती नक्की मदत करा. काय माहीत, आपण मंदिरात गेलो नाही म्हणून स्वामी आपल्याला कोणाच्या रूपात जर भेटायला आले असले तर काय सांगावं. त्यामुळं ना, आज तुमच्या आयुष्यात ज्या काही व्यक्ती आहेत ना, त्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त ना शुभेच्छा द्या, त्यांचा आभार माना की ते आपल्या आयुष्यात आहेत, कारण
त्यांच्यामुळे आपल्याला आयुष्यात बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्यात. फक्त आपल्याला हे माहिती नाहीये की आपण काय म्हणतो, हा ही व्यक्ती आली माझ्या आयुष्यात, ती व्यक्ती आली, तिनं असं केलं, हिनं असं केलं, ती अशीच आहे, ती तशीच आहे. ती तशी नाहीये, ठीक आहे, ती आपल्यासोबत तशी वागली, पण त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं ना. ठीक आहे, एखादी व्यक्ती तुमच्याशी वाईट वागली, पण तुम्हाला कळलं ना वाईट कशाला म्हणतात आणि चांगलं कशाला म्हणतात. ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या ना. म्हणूनच म्हटलं जातं आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी गुरु असतो. मग ती लहान असू द्या किंवा मोठी असू द्या, प्रत्येक व्यक्तीचं काही ना काहीतरी आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ इथंच थांबवते. आज गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देते. आणि आज आपण तर स्वामींना गुरु मानले आणि इथून पुढे आयुष्यात जे काही अडचणी येणार आहेत स्वामींना आपण सांगू. ठीक आहे, त्यातून आपल्याला बाहेर पडायचा मार्ग सुद्धा स्वामी नक्की देतील. हा व्हिडिओ इथंच थांबवते. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.